नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे की 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण कोणकोणते पुण्यकर्म करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला अगणित असं पुण्य आपल्या पदरात पाडता येईल. आता या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये अन्नदान, त्याचप्रमाणे तांदूळ दान करायचे आहेत. दुधाचं दान केलं तर अतिउत्तम. मोती जर का तुम्हाला प्राप्त झाले तर त्या मोत्यांचं सुद्धा दान करायचं आहे. हे दान तुम्ही शिव मंदिरामध्ये आरामात करू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला मंत्र जप करत राहायचे आहे. यामध्ये तुम्ही दुर्गा माता, श्री हरी विष्णू, नरसिंह भगवान आणि श्री काळभैरव, माता कालिका यांचे जप करू शकता. यामध्ये श्री काळभैरव आणि माता काली यांचा मंत्र जप अतिशय पुण्यदायक असेल. श्री हरी विष्णूंचा मंत्र जप किंवा सुदर्शन कवच, विष्णू सहस्त्रनामावली, विष्णू अष्टोत्तर शतनामावली, विष्णू कवच, नारायण कवच इत्यादींचे पठन केले तर तुमचं सर्वोपरी रक्षण होईल. जर का तुम्हाला एखादं स्तोत्र मंत्र सिद्ध करायचा असेल तर तो या ग्रहण काळामध्ये तुम्ही सिद्ध करून घ्या. एखाद्या यंत्र सिद्ध करायचं असेल किंवा वाहन सौख्य यंत्र हे सिद्ध करण्यासाठी हा अतिशय योग्य काळ असतो. एखादा होम यज्ञ करायचा असेल तर तो होम यज्ञ देखील या काळामध्ये तुम्ही करू शकता. मात्र तो होम यज्ञ हा एखाद्या तामस देवतेचाच असावा, जसं की माता भद्रकाली, माता काली, त्याच पद्धतीने श्री काळभैरव, अष्टभैरव यांचे ते हवन असू शकतात. तांत्रिकांनी जे काही ग्रहण काळ असतो त्यामध्ये यंत्र मंत्र स्तोत्र इत्यादींची सिद्धी करावी असं कोणताही नियम नाही, असा कुठेही नियम लिहिलेला नाही. त्यामुळे आपण कर्मकांडी आहोत, आपण कर्मकांड दर्शन या फॅमिलीचे मेंबर आहोत. त्यामुळे आपण देखील हे जे काही स्तोत्र मंत्र आहेत यांना प्रबळ करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. म्हणूनच तुमचे जे काही इष्टदेवता असतील, कुलदेवता असतील, ग्रामदेवता असतील, स्थानदेवता असतील, त्याच पद्धतीने इतरही कोणते देवता असतील किंवा इतरही काही त्यांचे स्तोत्र मंत्र असतील तर ते ह्या काळामध्ये तुम्हाला सिद्ध करून घ्यायचे आहेत. अतिशय सुवर्णमय हा काळ आहे. कारण होलिका दहन म्हणजेच जी काही होलिकेची रात्र आहे ती आणि हे जे काही ग्रहणाची रात्र आहे ही यांचा सम्मेळ कुठेतरी जुळत आहे. म्हणूनच या काळामध्ये आणि म्हणजेच होलिकेच्या रात्री आणि ग्रहणाच्या रात्री या दोन रात्री तुम्हाला एकदम एकत्र मिळत आहेत म्हणल्यावरती तुमची जी काही शक्ती आहे ती द्विगुणित होण्याची संभावना जास्त आहे. म्हणूनच हा काळ आपल्या हातात न जाऊ द्यायचा नाहीये. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायची, आपण पुढील व्हिडिओ नक्की त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.